नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. रात्रीच्या जेवणाला सर्वच महिलांना प्रश्न पडतो. काय बनवायचं हा विचार सर्वच महिलांना पडतो. तर तसेच आज आपण झणझणीत चमचमीत रस्सम वडा पाहणार आहोत. तर हा तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये सुद्धा बनवून मुलांना देऊ शकता. तसेच नाश्त्याला सुद्धा हा रस्सम वडा बनवू शकता. किंवा तुम्हाला रात्रीच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर हा रस्सम वडा एकदा नक्कीच माझ्या पद्धतीने करून पहा. खूपच भन्नाट अशी ही रेसिपी आहे. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम 1 वाटीवर उडीद डाळ घ्यायची आहे. त्यानंतर 2 चम्मच मूग डाळ घ्यायची आणि त्याच चम्मचने 2 चम्मचवर तांदूळ घ्यायचे आहेत. तर मूग डाळ यामध्ये घातली की आपले वडे आहेत ते सॉफ्ट होतात आणि चवीला सुद्धा मस्त लागतात. आणि तांदूळ यामध्ये मी 2 चम्मचभर घातले आहेत. त्याने आपले वडे कुरकुरीत तयार होतात, क्रिस्पी तयार होतात. तर डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये पाणी घालून घ्यायचे. तर ही डाळ मी व्यवस्थित अशी धुतल्यानंतर पाणी घालून घेतले आणि हे असेच मी रात्रभर भिजत ठेवणार आहे. तुम्हाला जर झटपट बनवायचे असेल तर 2 तास ही डाळ भिजत ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. तर इथे मी दुसऱ्या दिवशी सकाळी वडे बनवणार आहे. तर त्यासाठी आपली डाळसुद्धा छान अशी भिजली गेली आहे. आता आपल्याला रस्सम बनवायचा आहे. त्यासाठी कुकरमध्ये अर्धी वाटीवर तूर डाळ घालून घेतली. पाणी घालून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर चिमूटभर हिंग घालायचं. कारण तूर डाळ पचायला जड असते त्यामुळे हिंग जरूर घालायचं. 1 ते 1.5 वाटी पाणी घालून घेतले. 1 चम्मचभर तेल घालून घ्यायचे. तेल घातले की डाळ मऊसूत शिजल्या जाते. आता कुकरच्या 4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला एका वाटीमध्ये कोमट पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडीशी चिंच भिजवत ठेवायची म्हणजे आपल्याला रस्सममध्ये हे पाणी घालता येईल. तर हे बाजूला ठेवूया. लगेचच आपल्याला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 काळी मिरी घेतली, 4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, 1 मीडियम साईजचा कांदा बारीक कापून घेतला आहे. तुम्ही उभ्या स्लाईजमध्ये कापून घेतलात तरीसुद्धा चालेल. अर्धा चम्मचभर जिरे घालून घेतले आणि पाणी न घालता हे बारीक मिक्सरमधून वाटून घ्यायचे आहे. त्यानंतर आपली डाळसुद्धा छान अशी शिजली गेली आहे. तर इथे तुम्ही मिक्सरने सुद्धा ही डाळ मॅश करून घेऊ शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने पळीने सुद्धा ही घोटून घेऊ शकता. छान अशी घोटून घ्यायची डाळ आणि मस्त अशी मऊसूत डाळ आपली शिजली गेली आहे. आता लगेचच आपल्याला रस्सम बनवायचा आहे. तर त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चम्मचभर तेल घालून घेतले. तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आपल्याला अर्धा चम्मचभर जिरे घालून घ्यायचे आहे. 2 सुकी मिरची घालून घ्यायची. छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये सुकी मिरची. त्यानंतर आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली ती इथे मी सर्व घालून घेतली. पेस्ट व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची. त्यातला कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत पेस्ट तेलामध्ये परतून घ्यायची. तर व्यवस्थित परतून नाही घेतलं तर रस्समची टेस्ट आहे ती बदलू शकते. त्यामुळे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानेसुद्धा मी घालून घेतली. पाव चम्मचभर हळद, 1 चम्मचभर तिखट, 1 चम्मचभर बेडगी मिरचीचे तिखट आणि 1 मोठा चम्मचभर सांबर मसाला घालून घेतला. जर तुमच्याकडे रस्सम मसाला असेल तो इथे घातला तरीसुद्धा चालेल. पण सांबर मसाल्याने सुद्धा हे रस्सम चवीला मस्त लागते. तर हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर शिजवलेली डाळ यामध्ये मी घालून घेतली.
डाळ व पळीच्या साहाय्याने तळापासून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घ्यायचे आहे, कारण रस्सम पातळ असतो त्यामुळे यामध्ये पाणी थोडेसे जास्त घालायचे आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चिंचाचे पाणी घालून घ्यायचे आणि यामध्ये मी गूळसुद्धा थोडासा घातलेला आहे. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गूळ घालू शकता, म्हणजे याची चव आहे ना ती आंबट गोड लागते. तर चवीनुसार मीठ घालायचे, कोथिंबीर वरून घालून घेतली आणि ते आपले रस्सम छान असे दिसत आहे, इथे पाहताय तुम्ही. तर आता लगेचच याला उकळी काढून घ्यायची आहे. 5 मिनिटभर हे छान असे उकळवून घ्यायचे रस्सम. घरभर मस्त असा सुगंध या रसमचा सुटलेला आहे. खरंच खूप सुंदर झालेले हे रसम. तर इथे पाहताय तुम्ही छानच रंग आला आहे आणि हे रसम तुम्ही भातासोबत सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम चवीचे लागते बरं का. एकदा माझ्या पद्धतीने तुम्ही हे रसम नक्कीच करून पहा. तर रसम आता तयार झाले आहे, आपण बाजूला ठेवूया. तर आपल्याला लगेचच वडे तयार करायचे आहेत. तर त्यासाठी आपली डाळसुद्धा छान अशी भिजली गेली आहे. तर झाऱ्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून घालून घ्यायची. तर यामध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचे नाही आहे, नाहीतर आपले वडे व्यवस्थित होणार नाहीत. शक्यतो यामध्ये पाण्याचा वापर करायचाच नाही. तर इथे पाहताय तुम्ही मी अजिबात वाटताना पाणी वापरलेले नाही आहे. मिक्सरचे भांडे मी पलटी करून सुद्धा तुम्हाला दाखवत आहे. अजिबात आपले बॅटर आहे ते पडलेले नाही आहे, एवढे हे बॅटर घट्टसर आहे. तर इथे मी सर्वच डाळ व्यवस्थित अशी मिक्सरला वाटून घेतली आहे आणि एका भांड्यामध्ये काढून घेतली. एका भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये हे व्यवस्थित असे घोटून घ्यायचे आहे. व्यवस्थित असे हे हातानेच फिरवून घ्यायचे आहे, म्हणजे यामध्ये हवेची पोकळी निर्माण होते आणि आपले जे हे बॅटर आहे ना ते हलके फुलके तयार होते. तर इथे आपल्याला अजिबात खायचा सोडा किंवा इनो वापरायचा नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत राहायचं आहे 7 ते 8 मिनटं आणि हे बॅटर आहे ते हातानेच अशा पद्धतीने हलके तयार करून घ्यायचे आहे. पाण्यामध्ये थोडासा गोळा बॅटर जर घालून घेतला, पटकन असा वरती तरंगत आहे, म्हणजे आपले बॅटर छान असे हलके फुलके झाले आहे. आता यामध्ये अर्धा चम्मचभर जिरे, कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे. चवीनुसार मीठ घालून घेतले. यामध्ये तुम्ही चिरलेली बारीक चिरलेली मिरचीसुद्धा घालू शकता, पण माझी लहान मुलगी खाणार आहे त्यामुळे मी इथे मिरची घातली नाही आहे. हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी तेलसुद्धा गरम करायला ठेवले आहे. आता तेल आपल्याला जास्तीचे गरम नको आहे. एक तेलात बॅटरचं गोळा सोडून पाहायचा, थोडासा पटकन असा वरती आला आहे. जास्त पण आपल्याला तेल कडकडीत गरम नको आहे. जसे मी सांगितले आहे त्याच पद्धतीने आपले तेल गरम असायला हवे. तर इथे पाहताय तुम्ही एक एक करून आपल्याला वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. तर पाण्याचा हात लावायचा आणि वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे. जेवढे कढईमध्ये मावतील एवढेच वडे आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. इथपर्यंत रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करा. माझ्यासाठी तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब खूपच महत्त्वाचं आहे. तर इथे मी वडे सोडून घेतल्यानंतर 1 मिनिटभर असेच वडे सोडून घेतले आणि त्यानंतर आपल्याला झारा तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे. त्या अगोदर अजिबात तेलामध्ये झारा सोडायचा नाही. काही महत्त्वाच्या या छोट्या छोट्या टीप आहेत, तर तुम्ही नक्कीच फॉलो केलात तरच आपले वडे छान असे खुसखुशीत तयार होतात. तर हे व्यवस्थित असे गुलाबी रंगावरती छान असे तळून घेतले आहेत. इथे पाहताय तुम्ही. तर झाऱ्याच्या साहाय्याने इथे मी काढून घेतले. अजिबात हे वडे आपले
तेलकट होत नाहीत किंवा चिवटसुद्धा होत नाहीत. मस्त असे आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे आपले हे वडे तयार झालेले आहेत. तर इथे मी एक वडा तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते आहे. मस्त असा आतून सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी तयार झालेला आहेत हे वडे. तर या रस्समसोबत हे वडे अप्रतिम चवीचे लागतात बरं का. तर हे रस्सम आणि वडे एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तर एका प्लेटमध्ये हे वडे मी सर्व करून घेते. तर रात्रीच्या जेवणासाठी बनवा किंवा तुम्ही नाश्त्यासाठी बनवा, अप्रतिम चवीची ही डिश तयार होते. एकदा बनवलात ना तर सारखेच बनवून खाल, एवढी ही डिश चवीला आणि पोटभरीची तयार होते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.